प्रभाग क्रमांक 15 मधून प्रचंड मताधिक्य आमच्या या चारही उमेदवारांना मिळेल. मला खात्री मागच्या कामावर लोकांचं पूर्णपणे पाठिंबा आणि ते मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देतील. भारतीय जनता पार्टीतर्फे उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 15 मधून उमेदवार धनंजय बोडारे, शीतल चंद्रकांत कदम, वसुंधरा धनंजय बोडारे, गौरव गौतम भालेराव हे कमल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मला खात्री मागच्या कामावर लोकांचा पूर्णपणे पाठिंबा मागच्या कामामुळे आणि या प्रभागातून प्रचंड मताधिक्य आमच्या या चारही उमेदवारांना मिळाले. विरोधक म्हणतात हा पक्ष वाद नसून परिवारवाद आहे. आम्हाला विरोधक काही बोलतील आणि जे आरोप करताय त्यांचं काय, एका ठिकाणी आई आणि एका ठिकाणी बाळ म्हणजे हा परिवार नाही. तर जे परिवारवाद करतात त्याचं तेच आहे. तसं आम्ही आणि आमचे सिटिंग नगरसेवक असल्यामुळे तेच लोकांना मान्य आहेत आणि जे आरोप करतायत त्यांचं सुद्धा तेच आहे की एका ठिकाणी स्वतः उभे आहेत, एका ठिकाणी बहीण उभी आहे, तसेच एका ठिकाणी आई उभी आहेत. हा परिवारवाद नाही का मी त्यांच्यावर आरोप करतोय आणि कितीतरी लोकांना दमदाटी करून दडपशाही करून बसवलेलं आहेत आणि हे घराणेशाही ही वृत्ती हे लोक स्वीकारणार नाही. अशा प्रकारचे दहशतवाद गुंडगिरी चालू आहे असं धनंजय बोडारे यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर मी स्वतः धनंजय बाबूराव बोडारे, गौरव गौतम भालेराव, शीतल चंद्रकांत कदम आणि वसुधा धनंजय बोडारे असे 4 उमेदवार जे 3 अगोदरचे सिटिंग आहेत आणि गौरव भालेराव हा आमचे माजी नगरसेवक नाना भालेराव यांचा नातू आणि गौतम भालेराव यांचा मुलगा असा एक चांगला सामाजिक आणि राजकीय वारसा असलेला परिवारातील मुलगा यावेळेस या पॅनलमध्ये होता. मला खात्री आहे मागच्या कामावर लोकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे कामामुळे आणि या विभागातून या प्रभागातून प्रचंड मताधिक्य आमच्या या 4ही उमेदवारांना नक्की मिळेल याची मला खात्री आहे. पण विरोधकांचं म्हणणं आहे की हा पक्षवाद नसून पक्षावरती लढवण्याची परिवारवाद आहे. विरोधक काही बोलतील आणि जे आरोप करत आहेत त्यांचं काय, एका ठिकाणी आई एका ठिकाणी बाळ, हा परिवारवाद नाही का? आणि असे जे आरोप करतात त्यांचे तेच आहे. पण हे सिटिंग नगरसेवक असल्यामुळं तेच नगरसेवक लोकांना मान्य आहेत आणि म्हणून तेच नगरसेवक पुन्हा उभे आहेत. यात परिवारवाद नाही की एक निवडणुकीचा एक प्रचाराचा एक मुद्दा आहे. तसं काही नाही. लोकांनी पूर्वी स्वीकारलेले आणि आताही लोकांचा प्रतिसाद आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतात त्याला दुर्लक्ष करणार, त्याला काय महत्त्वच नाही. विरोधक काय म्हणतात हे प्रचारामध्ये असं चालणारच, नको ते आरोप. पण जे आरोप करतात त्यांचंसुद्धा तेच आहे. त्यामुळं दोन्ही एका ठिकाणी एक स्वतः उमेदवार आहे आणि बहीण उभी आहे किंवा बायको उभी आहे, एका ठिकाणी आई उभी आहे आणि एका याच्यामध्ये हा परिवारवाद नाही का? मी त्यांच्यावर आरोप की त्यांनीसुद्धा परिवारवाद केलेला आहे आणि त्यासाठी कितीतरी लोकांना दमदाटी देऊन दडपशाही करून बसवलेलं आहे. ही घाणेरडी प्रवृत्ती आहे. हे लोक स्वीकारणार नाहीत. सगळ्या लोकांना माहिती आहे की कशा प्रकारचा दहशत या ठिकाणी आणि गुंडगिरी चालू आहे. लोकांना ही गुंडगिरी नको आहे. उल्हासनगरमधूनच गुंडगिरी संपवण्यासाठी लोक कामाला लागले.